नमस्कार काळे सर. आवाज येतोय का सर? हो येतोय ना सर. बरं ते काळे सर चालू करा. बर नमस्कार, आवाज येतोय सर? हो सर हो सर. मी प्राध्यापक डॉक्टर किशोर काळे. सर्वप्रथम सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी सर्वप्रथम या चर्चासत्राकरिता उपस्थित असलेले प्रमुख वक्ते, मान्यवर आणि या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी या सर्वांचं मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड, ऐक्यवेशी आणि अर्थशास्त्र विभाग तसेच जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मंठा, जिल्हा जालना, शैक्षणिक समुपदेशन आणि सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानेने 3 दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या चर्चासत्राचा मुख्य विषय 21व्या शतकातील भारताच्या शाश्वत विकासाची ध्येय अशा प्रकारचा विषय होता. मागील 2 दिवसापासून हे चर्चासत्र अतिशय छान पद्धतीने, सध्या कोरोनाची बिकट परिस्थिती असल्यामुळे सर्वजण आपापल्या घरी बसून ऑनलाईन पद्धतीने हे चर्चासत्र ऐकत होतो. पार्टिसिपंट सहभाग घेत या चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. सुरुवातीला प्रास्ताविक आमच्या संस्थेचे डायरेक्टर विजयाताई बानगुडे यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर या चर्चासत्राचं सुरुवातीचं बीज भाषण डॉक्टर स्नेहल दोंदे मॅडम यांनी केलं. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते डॉक्टर संभाजी काळे सर यांनी आपलं मार्गदर्शन केलं. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बी एस जगदाळे सर यांनीही आपले मनोगतपर अध्यक्षीय भाषण व्यक्त केलं. त्यानंतर सत्र अध्यक्ष म्हणून डॉक्टर शिवाजी सांगळे सर, डॉक्टर रसाळ सर आणि डॉक्टर मेन सर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा सत्र अध्यक्ष म्हणून आपले मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी एक औपचारिकपणे डॉक्टर सुभाष धुंदे सर आणि डॉक्टर राकेश पाटील सर या प्राध्यापकांनी आपल्या शोध निबंधाचं वाचन केलं. चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सकाळी 10 वाजता डॉक्टर आयाम विक्टर सिंग यांनी इम्युनिटी बुस्टिंग प्लॅन्स या विषयावर प्रेझेंटेशन सादर केलं. त्यावेळी सत्र अध्यक्ष म्हणून डॉक्टर पाटील सर यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सत्रामध्ये विविध प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी यांनी अतिशय छानपणे शोध निबंधाचं सादरीकरण केलं. आणि शेवटी काल प्राचार्य डॉक्टर बी एस जगदाळे सर यांनी अगदी वेळेत वेळ काढून शेवटी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं. आणि आज चर्चासत्राचा 3रा दिवस म्हणजे आज आपण समारोपाकडे मार्गक्रमण करत आहोत. मित्रहो, कोणताही कार्यक्रम म्हटलं की त्या कार्यक्रमाला एक योग्य दिशा किंवा मार्गदर्शक म्हणजे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांची गरज असते. म्हणून या चर्चासत्राच्या ऑनलाईन विचार मंचावर आजच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते आदरणीय डॉक्टर शिवाजी सांगळे सर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर बी एस जगदाळे सर या ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून स्थानापन्न झाले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थानबद्ध स्वीकारावं. धन्यवाद सर. यानंतर
जसं म्हटलं जातं, कागदातला भाव हे नजरेने बघून कळत नसतात, भावनाचे बंध नेहमी जुळत नसतात. मिळतात या ठिकाणी माणसे हजारोंनी लाखोंनी, पण डॉक्टर शिवाजी सांगळे सर आणि डॉक्टर VS जगदाळे सरांसारखी व्यक्ती रोज रोज मिळत नसतात. यासाठी या चर्चासत्रासाठी योगायोग असावे लागतात. म्हणून दोन्ही सरांचं मी सर्वप्रथम शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने करावी, हे आपलं आद्य कर्तव्य असतं. आणि याची जाण ठेवून मी सर्वप्रथम याकरिता डॉक्टर शेंडगे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपण डिजिटलच्या सहाय्याने या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन प्रक्रिया पूर्ण करावी. आदरणीय डॉक्टर शेंडगे सर. धन्यवाद सर. उपस्थित सर्व प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मित्र हो, ज्याप्रमाणे आपण एखाद्या फुलामध्ये गुलाबाला जशा पद्धतीचं महत्व आहे, अंधारामध्ये ज्याप्रमाणे प्रकाशाला ज्याप्रमाणे महत्व आहे आणि दुःखामध्ये जसं सुखाला महत्व आहे, त्याप्रमाणे या कार्यक्रमाला देखील एका प्रास्ताविकेला महत्व आहे. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करण्याकरिता डॉक्टर भोसले सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावे. आदरणीय डॉक्टर भोसले सर. डॉक्टर भोसले सर. भोसले सर, आवाज येतोय? हॅलो भोसले सर. हॅलो. हा, आवाज येतोय सर? हा, येतोय. हा, ओके सर. हॅलो. हा, बोला सर, बोला. आजच्या समारोप प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आमच्या माजी प्राचार्य डॉक्टर VS जगदाळे सर, प्रमुख वक्ते आज डॉक्टर शिवाजी सांगळे माजी सदस्य, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई आणि आयोजक IQAC आणि अर्थशास्त्र विभाग, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड, IQAC आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व शैक्षणिक समुपदेशन व सहायता केंद्र मंटा यांच्या सहकार्याने 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केले गेलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण जो विषय निवडला, 21व्या शतकातील भारताच्या शाश्वत विकासाची ध्येय, गेल्या 3 दिवसापासून पहिल्या दिवशी बीजभाषक मान्य जलनायिका बीजभाषक प्राचार्य डॉक्टर दोंदे मॅडम, सुरुवातीचे आमचे मित्र प्रमुख पाहुणे डॉक्टर संभाजी काळे, त्याच प्रकारे 29 तारखेला डॉक्टर आयामा विक्टर सिंग, राजीव गांधी विद्यापीठ, अरुणाचल प्रदेश. खऱ्या अर्थाने या 3 दिवसाचा जर आपण थोडासा आढावा घेतला तर मी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने थोडस मनोगत व्यक्त करताना, खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या प्राप्तीपासून आज 2021चा विचार करता भारत सरकारने खऱ्या अर्थाने भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून सुरुवातीला पंचवार्षिक योजनांची संकल्पना जी काही मांडली गेली, त्यातून प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्रांचा सर्वसमावेशक आर्थिक विकासाची धोरणे जाहीर केली होती. परंतु त्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे आज
जे काही आपण सर्वजण घर बसल्या एकमेकांशी संवाद साधून विविध प्रश्नांचा आढावा घेत आहोत, त्यामध्ये महत्वाचा सहभाग म्हणजे संगणकीय क्रांती होय. ही क्रांती करण्याचे ध्येय भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी आणि महाराष्ट्रातील चाणक्य नीतीचे कर्तबगार नेतृत्व स्वर्गीय प्रमोद महाजन या महान व्यक्तींनी या संकल्पनेचा खरा केला. आणि कारण 21व्या शतकातील भारताच्या शाश्वत विकासाची ध्येय साकारण्यामागे आज या प्रणालीचा सिंहाचा वाटा आहे असे मला वाटते. मागील 2 वर्षांमध्ये जे काही राष्ट्रीय आपत्तीचे संकट जगावर कोसळले आहे त्याचा विचार करता शैक्षणिक विकास, सामाजिक व आर्थिक विकासामध्ये कोणताही खंड पडणार नाही. ह्या कामी या संगणकीय प्रणालीचे योगदान फार महत्वाचे मानावे लागेल. खऱ्या अर्थाने आज तुम्ही आम्ही सर्वांनी भविष्याचा जर वेध घेऊन नवनवीन संकल्पनांचा जर विचार स्वीकार केला तर निश्चितपणे भारताचा सर्व समावेश विकास होऊ शकेल असे मला देखील वाटते. मी या ठिकाणी आपला फार वेळ न घेता माझे मनोगत थोडस व्यक्त करताना आपणा सर्वांना ही गोड मेजवानीचा आनंद मिळवून देणार आहे. खऱ्या अर्थाने आमच्या संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय समाजश्री प्रशांतदादा हिरे, संस्थेचे समन्वयक माजी आमदार माननीय डॉक्टर अपूर्व भोईरे आणि आमच्या सर्वांचे महाविद्यालयातील एक जाणते म्हणून आदरणीय माननीय प्राचार्य डॉक्टर बी. एस. जगदाळे, तसेच माझे सहकारी आयोजक डॉक्टर जी एस शेंडगे सर, तसेच आपण सर्व चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले माझे मित्र प्राध्यापक तसे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व पाहुण्यांचे मी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने ह्या 21व्या शतकाच्या विकासाचा आपण वेध घेताना आपण सर्व वेगवेगळ्या विषयावरती जे मनोगत व्यक्त केलेलं आहे, तर निश्चितपणे या व्याख्यानाचा या कार्यक्रमाचा महाविद्यालयांचे आपल्याला अवलोकन दिला तर निश्चितपणे भविष्यात फायदा होऊ शकेल असं मला वाटतं. निश्चितपणे आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना वेळोवेळी भविष्याचा वेध घेऊन ज्या काही नवीन संकल्पना मांडतात त्यामध्ये म्हणजे निश्चितपणे अशा सर्वांनी जर ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवली तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये की 2050 पर्यंत निश्चित भारत हा सर्व दृष्टिकोनातून विकासाचं ध्येय साध्य करू शकेल असं मला वाटतंय. या ठिकाणी आपण सर्वांनी ह्याचा सहभाग नोंदवला त्याबद्दल मी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने व महाविद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू सर. धन्यवाद डॉक्टर भोसले सर, आपलं मनोगत व्यक्त केलं. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर मी या ठिकाणी अशी विनंती करतो की या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले जे प्राध्यापक गेल्या 2 दिवसापासून चर्चासत्रात सहभागी प्राध्यापक, काही महिला आणि काही पुरुष प्रतिनिधी होते, म्हणून मी या ठिकाणी एक महिला प्रतिनिधी आणि एक पुरुष प्रतिनिधी यांनी या चर्चासत्राबद्दल एक थोडक्यात आपल्या मनोगत व्यक्त करण्याकरिता मी काही मोजक्या प्राध्यापकांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यामध्ये सुरुवातीला डॉक्टर प्रकाश बुरुटे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी चर्चासत्राबद्दल आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. 2 मिनिटात मनोगत व्यक्त करायचं आहे. हो सर. बुरुटे सर. हो सर. आवाज येतो माझा? हो सर. सर्वप्रथम महात्मा गांधी विद्या मंदिर आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मनमाड या महाविद्यालयाला मी धन्यवाद देतो. सर्वात महत्वाचं म्हणजे की आज फिजिकली कोणताही सेमिनार घेणं शक्य नव्हतं, तरीही आज या महाविद्यालयाने व्हर्च्युअली एका नॅशनल कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या कॉन्फरन्समध्ये विशेष महत्वाचा उल्लेख मला करावासा वाटतो की विविध विषयांना एकत्रितपणे घेऊन म्हणजे कोणत्याही संशोधकाला, रिसर्चला आपलं या सध्याच्या परिस्थितीबद्दल आणि भारताच्या भविष्यातील विकासाच्या किंवा प्रगतीच्या दृष्टीनं आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल ह्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाची संपूर्ण टीम, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे मित्र शेंडगे सर, सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि मी एक छोटीशी विनंती अशी करतो की खरं तर आपण अतिशय वाईड असा हा विषय निवडलेला आहे. भविष्यात आपण ज्यावेळेला प्रत्यक्षात फिजिकली ज्यावेळेला अशा कॉन्फरन्स घेणं शक्य असेल त्यावेळेला अशी इंटरनॅशनल लेवलची आपण कॉन्फरन्स
घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट एक अशी मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते, की ही कॉन्फरन्स जरी व्हर्च्युअल जरी झाली असेल किंवा ऑनलाईन जरी झाली असली, तरी देखील या कॉन्फरन्समध्ये जे तज्ञ किंवा जे मार्गदर्शक आपण जे या ठिकाणी बोलवले होते, त्यांच्या मार्गदर्शनातून निश्चितपणेच आम्हाला उत्तम असा लाभ झालेला आहे. भविष्यात अशाच सेमिनार किंवा कॉन्फरन्सेस आपल्याकडून आयोजित केल्या जाव्यात, यासाठी मी आपणास शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बुरुटे सर. यानंतर एक महिला प्रतिनिधी ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी संधी देतोय. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचं एक महिला प्रतिनिधी. काळे सर, बहुतेक हा बोला. बहुतेक कोणी मॅडम बोलण्यास इच्छुक नाही. आपण पुढे जाऊया. ओके सर. धन्यवाद सर. या चर्चासत्रामध्ये असं म्हटलं जातं की माणुसकी म्हणजे एक प्रेम असतं, माणुसकी म्हणजे एक जाणीव असते आणि खरं तर माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर असते. कारण समोरच्या व्यक्तीला केलेला आदर असतो. माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला एक मदतीचा हात असतो. म्हणून माणसामध्ये जपतात माणुसकी आणि नात्यात जपतात नाती, असेच आमच्या आजच्या प्रमुख अतिथी ओळख आहे. त्यानंतर मी डॉक्टर शेंडगे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख मार्गदर्शक वक्ते डॉक्टर शिवाजी सांगळे सर यांचा परिचय करून द्यावा. आदरणीय डॉक्टर शेंडगे सर. धन्यवाद सर. प्रमुख पाहुण्याचा परिचय अगदी मी थोडक्यात करून देतो, कारण की आपल्याला त्यांच्या मार्गदर्शकातून त्यांचा परिचय होणारच आहे. आजचे जे काही प्रमुख पाहुणे आहेत ते डॉक्टर शिवाजी त्र्यंबक सांगळे, आमचे गुरुवर्य, ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी तुमच्या समोर बसलेला दिसतोय. कारण की मी MA ला ऍडमिशन घ्यायला गेल्यानंतर सगळ्यात महत्वाची भूमिका सांगळे सरांची राहिलेली आहे. सांगळे सर हे मेंबर इकॉनॉमिक्स प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणजेच प्रधान सचिवाचा दर्जा त्यांना होता. त्यांनी त्या प्राधिकरणावर काम केलेलं आहे. प्राधिकरण होतं महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरण, मुंबई. मित्र हो, सांगळे सर मराठवाड्यातील केहाळ या गावचे आहेत, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील. सांगळे सरांचं शिक्षण ग्रॅज्युएशन BSc मॅथ झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन MA इकॉनॉमिक्स झालेलं आहे, MPhil इकॉनॉमिक्स PhD इकॉनॉमिक्स झालेलं आहे आणि ऑनररी डिग्री ऑफ डॉक्टर लिटरेचर त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ अमेरिकाने दिलेली आहे. त्याचबरोबर सरांचा जो काही एक्सपिरियन्स राहिलेला आहे टीचिंग, ट्रेनिंग, रिसर्च एक्सपिरियन्स, तो 40 वर्षाचा आहे. 14 वर्षापेक्षा जास्त त्यांनी टीचिंग मध्ये काम केलेलं आहे. महाराष्ट्र वॉटर लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मीला सर सुरुवातीला कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सुद्धा 18 वर्ष काम केलेलं आहे. आणि सरांनी इंद्रराज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शिल्लोडला प्राचार्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि मागच्या 3 वर्षापासून ते मेंबर ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अथॉरिटी मुंबई इथे कार्यरत होते. सरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख, त्याचबरोबर कुलसचिव, त्याचबरोबर फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर, डायरेक्टर रिसर्च सेंटर ऑफ रुरल प्रॉब्लेम्स, डायरेक्टर स्टुडंट वेलफेअर, अशा विविध पदावर सरांनी काम केलेलं आहे. सरांचे जवळजवळ 35 पब्लिकेशन, 6 पुस्तकं आणि 30 रिसर्च पेपर्स आपल्या विविध शोध सत्रामध्ये सादर केलेले आहेत. सर हे विविध विद्यार्थ्यांना PhD चे मार्गदर्शन करतात. सरांकडे जवळजवळ 25 विद्यार्थ्यांनी PhD साठी PhD कम्प्लीट केलेले आणि 28 विद्यार्थ्यांनी MPhil कम्प्लीट केलेला आहे. अशा पद्धतीने सरांची जी काही ओळख आहे ती ओळख मी या ठिकाणी अगदी थोडक्यात करून दिलेली आहे. आपल्याला त्यांच्या विचारातून त्यांची ओळख होणारच आहे. मला संयोजकांनी या ठिकाणी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. सर तुमचा आवाज येत नाहीये, अनम्यूट करा. धन्यवाद डॉक्टर शेंडगे सर. सर तुम्ही सरांचे विद्यार्थी असं म्हटलं जातं, विद्यार्थी हा पुस्तकाच्या पानातून घडतो, त्याचप्रमाणे खरं तुम्ही विद्यार्थी अधिक प्रभावी ही गुरुच्या जीवनातून घडलेले आहेत, याचा आम्हाला अभावी अभिमान आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने
मी या ठिकाणी आपणाला ज्यांचे मार्गदर्शन ऐकवायचे आहे असे प्रमुख मार्गदर्शक वक्ते डॉक्टर शिवाजी सांगळे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सखोल मार्गदर्शन करावं. आदरणीय डॉक्टर सांगळे सर. Friends, I am thankful to organizing committee for giving me an opportunity to share my views on this occasion. Last time they have invited me at the time of inaugural function of International Conference on Emerging Trade and Issues in Research and Development held on 17th and 18th February 2016 at Mahatma Gandhi Vidya Mandir, Maharaja Sayajirao Gaikwad Arts, Science and Commerce College, Malegaon camp. And now they are invited at the time of this valedictory function of the virtual national conference on India's sustainable development goals in 21st century, jointly organized by the Mahatma Gandhi Vidya Mandir, Arts, Science and Commerce College, Manmar, and Educational Counseling and Assistance Center of Janabaji Suman Bahudeshiya Seva Bhavi Samstha, Mantha. President of this valedictory function, Principal Dr. B.S. Jagdale sir, Office Bearer of Mahatma Gandhi Vidya Mandir, Dr. Prashant Hire, Dr. Apurva Hire, Dr. Advait Hire, Dr. V.S. More, Sri B.K. Devre, and Devidas Rao Gore, President of Janabaji Suman Bahudeshiya Sahkari Samstha, Mantha. Dignitaries, resource persons, research scholars, fellow participants, ladies and gentlemen. From last 2 days, renowned resource persons have shared their experiences, and research scholars, faculty members from various colleges, universities have contributed and presented their research paper covering various dimensions and aspects of India's sustainable development goals and its relevance in present situation of this 21st century. I will restrict my speech and cover some of consequences may occur due to climate change and present COVID-19 pandemic situation for achieving sustainable development goals in India. Friends, there is a proper linkage and sequences between sustainable development, Millennium Development Goals, and sustainable development goals. Friends, as you know, that this sustainable development is the idea that the human societies must live and meet their needs without compromising the ability of future generation to meet their own needs. This definition is given in Brundtland's report 1987. Sustainable development have 3 pillars, or you may say 3 principles, that is economic, environmental and social sustainability. Then we come to this beginning of this century, that is the 2021, beginning of 2021, we have Millennium Development Goals. These Millennium Development Goals are 8 goals with measurable targets and clear deadlines for improving the lives of world poorest people to meet these goals and eradicate poverty. Leaders of 189 countries signed the historical Millennium Declaration at United Nations Millennium Summit in 2000. All United members countries and various international organizations committed to achieve the Millennium Development Goals by 2015. These Millennium Development Goals are related to
eradication of poverty, hunger, education, empowerment of women, health, environmental stability, and to develop global partnership for development. The achievement and shortcomings of the Millennium Development Goals of the United Nations have provided valuable insight for developing interconnected sustainable development goals and targets with a broad and ambitious vision for 2030. The sustainable development goals are more ambitious than Millennium Development Goals, covering a broad range of interconnected issues from economic growth to social issues to global public goods. The United Nations, that is the UN General Assembly, in its 70th session held on 25th September 2015, adopted the document titled Transforming Our World, the 2030 Agenda for Sustainable Development, consisting of 17 sustainable goals and associated 169 targets. The Sustainable Development Goals are comprehensive list of global goals integrating social, economic, and environmental dimensions of development. Further, the Sustainable Development Goals are universal. They are applied for all nations, whether the country may be developed, developing, or less developed, and interconnected, and hence require comprehensive and participatory approaches in bringing everybody together so that no one is left behind. The Sustainable Development Goals came into force with effect from 1st January 2016, replacing Millennium Development Goals. And countries are primarily responsible for following up and reviewing the progress, implementing the goals and targets at the national level till 2030. It means we have to span up this 15 years, 2016 to 2030. The Sustainable Development Goals are not legally binding, but become de facto international obligations and have potential to reorient domestic spending priorities of the countries during this next 15 years. Countries are expected to take ownership and establish a national framework for achieving these goals. India is committed to implement the Sustainable Development Goals based on the nationally defined indicator responding to national priorities and needs. In this effort towards integrating Sustainable Development Goals into countries' ongoing national and subnational policies and programs at a national level, NITI Aayog has mapped Sustainable Development Goals with a centrally sponsored program of concerned central ministries and departments. Further, the Ministry of Statistics and Program Implementation developed a national indicator framework, that is the NIF, consisting originally of 306 national indicators along with identified data sources and periodically following due consultation process of providing data of Sustainable Development Goals. National indicator framework is the backbone of monitoring of Sustainable Development Goals at a national level and provides appropriate directions to the policymakers and implementing agencies for various schemes and programs. Keeping in view of localization of Sustainable Development Goals, states and union territories are also carrying out similar exercise
at a state and district level. Ministry of Statistics and Program Implementation published Sustainable Development Goal National Indicator Framework Progress Report 2021 recently on 31st March 2021. In July 2020, Niti Aayog presented India's second voluntary national review report, that is a VNR report, to the United Nations High-Level Political Forum on Sustainable Development, which is the highest international platform for review and follow-up of sustainable development goals under auspices of the United Nations Economic and Social Council. VNR report highlights the country's accomplishment and way forward on its journey towards achieving the sustainable development goals. In addition to the progress achieved in various sectors, the VNR report also presented the Indian model for sustainable development goals. The sustainable development goal can be broadly divided into three categories. First, an extension of Millennium Development Goals that includes the first 7 Sustainable Development Goals. Second group is inclusiveness, that is jobs, infrastructure, industrialization, and distribution. It includes goal numbers 8, 9, and 10. And the third group is on sustainability and urbanization that covers last 7 sustainable development goals. That is the sustainable cities and communities, life below water, consumption and production, climate action, resources and environment, peace and justice, and the means of implementation and global partnership. Now come to the impact of environment, impact of coronavirus pandemic on global sustainability agenda. The COVID-19 pandemic and the policies with which governments have responded to it have had a serious impact on global sustainability agenda. The pandemic will jeopardize the achievement of the internationally agreed sustainable development goals in their totality. Preliminary forecast of the United Nations, the World Bank, and other international organizations warn that already fragile process made in reducing poverty and malnutrition over the past decades will be reversed. The inevitable global economic downturn already began, does not spare any country. Unemployment has risen dramatically, along with a new form of precarious employment. Falling state revenue and growing debt will limit the fiscal space for policy action from the global to the municipal level. The World Health Organization, that is the WHO, officially declared the outbreak of COVID-19 a public health emergency on international concern on 30th January 2020. COVID-19 pandemic has overshadowed developmental activities across the world, and global potential financial and technical resources have been mobilized world over to contain the pandemic. The United Nations Security Council, UNSC, has also identified 74 unique indicators that are likely to reflect the goals highly impacted by the global pandemic. The COVID-19 pandemic has had an impact
on all 17 sustainable development goals, showing that what began a health crisis has quickly become a human and socio-economic crisis. The 2030 agenda will not be reached and its sustainable development goals will not be achieved if they are not systematically taken into account in all policy responses to the crisis. Now come to the next part of my speech, that is related to spread of pandemic in India. India imposed a strict national-wide lockdown during the initial phase of pandemic in March-April 2020, followed by gradual unlocking and phasing out of the containment measures. India crossed its peak in mid of September 2020 with 11.12 lakhs active cases on 17 September 2020 and 97,860 daily new cases on 16 September 2020. Subsequently, new cases have moved down to less than 1,600 cases per day in January 2021, despite the festive season and outside of the winter session. The confirmed cases in India have touched more than 1.06 crores, representing around 11% of the world total case load. India's share in new cases load globally has drastically came down from 31% in September 2020 to 4% in December 2020. The pace of spread has been controlled with doubling time of cases rising from 12 days in May 2020 to 249 days in December 2020. The initial spread of a pandemic was limited primarily to western and northern zone of country, which contributed 42 and 22% respectively. The total death toll in India as on 31st December 2020 was 1.49 lakh, with more than 50% of the death occurring in western and southern zone of the country. Throughout the pandemic, Maharashtra has been the worst affected state, having highest incidence of death in India. Now sectoral impact of COVID in India. The spread and intensity of COVID-19 induced twin economic shocks can be broadly captured through impact on output or gross value added and employment. Non-essential activities closed during lockdown. It affected their respective gross value added contribution. In terms of employment shocks, contact sensitive sector like trade, hotels, transport, tourism, etc. are likely to undergo a shock proportionate to the respective employment share, with informal workers like to bear the large impact. The construction and mining sector that employ a large share of informal workers have been seriously affected by the pandemic-induced lockdown. The impact of the pandemic and associated health measures have been unique, as it has affected every sector of the economy. Agriculture has largely
insulated from the lockdown in India as a timely and a proactive exemptions from COVID-induced lockdown to facilitate un- uninterrupted harvesting of Rabi crops and sowing of a Kharif crops. However, supply chain disruptions impacted the flow of agricultural goods, leading to high food inflation and adverse initial impact on some agricultural exports. The manufacturing sector was hit hard in the first quarter, but later on picked up with some restrictions. Construction and services sector were hit the hardest due to pandemic induced requirement of social distancing and minimizing a personal interaction. Now I have got the weekly report from World Health Organization last week. This WHO update this COVID on a weekly basis. Last week report is with me, that is published on 25th April 2021. Globally, new COVID and second, globally, new COVID cases increased from the 9th consecutive week with nearly 5.7 million new cases reported in last week, surpassing previous peak. The number of new deaths increased for the 6th consecutive week with over 87,000 new deaths reported. This week, all regions are reporting decreases in case incidence apart from Southeast Asia, in which India is there, and Western Pacific region. For the 3rd consecutive week, the Southeast Asia region reported the highest relative increase in both cases and death incidences. 5. The number of countries in the region are reporting upward trends in these two regions. India accounts for the vast majority of cases from this regional trend, and 38% of global cases reported in the past week. Similarly, all but two regions, that is the Southeast Asia and Eastern Mediterranean, reported decline in new deaths this week. The highest number of new cases were reported from India. There are 21,72,060 new cases, which that is a 52% increase compared to last week. Then USA, but USA, though they have increased 406,000 new cases, but their trend is declining by 15% compared to last week. Brazil, they also added more than 4 lakhs newly cases in last week, but trend is declining, 12% decline compared to last week. Then France, they have added new cases more than 2 lakhs, but again declining trend, 9% decline. But only India is increasing. As compared to last week in India, these new cases are increased by 52%. Now I have got the report from India also, recent report of India, how we can manage this second wave of this COVID. As far as India is concerned, the second wave of COVID-19 pandemic has hit India hard. The number of new cases has gone up from 11,740 in the first week of February 2021 to 1,52,562 as of April, on 10th April 2001. Number of new deaths per day has gone up from 100
816 to 838 during this period. India on Monday, that is on 26th April 2001, saw a single day rise of 3,52,191. Within this single day, new cases are recorded, 3,52,099 COVID infected, and 2,812 dead, with 28 lakh 1,365 active cases. The scientists from Indian Institute of Technology Kanpur and Hyderabad predicts that active cases in ongoing second COVID-19 wave in India may peak at 38 to 48 lakhs between May 14 to 18, 2021, and daily new infections could hit a highest 4.4 lakh from May 4 to 8, 2091. Now, this beginning of this May is very critical as far as India is concerned. However, last week, the researcher predicted the pandemic may peak between May 11 to 15, with 33 to 35 lakhs total active cases, and decline steeply by the end of May 2021. The second wave is different from the first wave. The rate of increase in new cases is significantly higher. The increase from 10,000 to 80,000 new cases from February to April has taken less than 40 days. In September, this jumped to 83 days. To cope with the rising number, state government across the country are striving to ensure the availability of sufficient hospital beds, both ICU and non-ICU, for COVID management, along with increased capacity of COVID care centers across the public and private sector. It is imperative to break the transmission speed of the disease and reduce the number of new cases. In absence of such efforts, situation may become worse and worse. Urgent steps are needed along two trajectories of action. First, large-scale vaccination to minimize the severity of disease, and second, breaking the chain of transmission through safe behavior. The Lancet COVID-19 Commission Indian Task Force have recommended several recommendations and guidelines to control this pandemic. In the first instance, all efforts need to be made to break the transmission chain and reduce the rate of new infections with minimum disruptions to the economy and to the livelihood of the people. Simultaneously, accelerated vaccinations will help contain the pandemic in the medium run. We hope that strong, decisive actions taken now will spare India long second wave and set in place action to prevent further waves of COVID-19 infections. Friends, now as far as this second wave is very critical as compared to the first one. In last economic survey presented by in 31st March, this last February 2021, they have also reported that up to December, our situation was very under control. But in the last month,
that is from March onwards, this become horrible. And so we must take efforts to restrict, to control this pandemic situation. Well, now this was the my presentation as far as the main part of this concern. And friends, these deliberations and discussions of this 3-day virtual national conference on India's sustainable development goals in 21st century will definitely useful for policymakers and research scholars working in this field. I am thankful to organizing committee, particularly Chief Organizer, Principal Dr. B.S. Jagdale sir, Convener Vijaya Patil, Coordinator and Head of Department of Economics, Dr. R. Bhosle, and my student, Dr. Gajanan Shenge, for giving me an opportunity to share my views on occasion of this valedictory function of this virtual conference. I congratulate to organizers and their entire team who from last several months have taken efforts for organizing this virtual conference with a grand success. I also congratulate all participants, delegates for their participation and presence. I personally request to all, take care, stay safe during this present situation of COVID-19 pandemic or epidemic. हा जो सध्याचा महामारी चालू आहे याच्यामध्ये आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. मला संधी दिल्याबद्दल मी परत संयोजकाचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच डॉक्टर सांगळे सर. या ठिकाणी आजच्या चर्चासत्राचा मुख्य विषय जो होता इंडिया सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इन 21st सेंचुरी या विषयाच्या संदर्भात पॅन्डेमिक सिच्युएशन या विषयाच्या बाबतीमधील मार्गदर्शन निश्चितच आमच्यासारख्या प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांना एक ज्ञानार्जन किंवा अध्यापन क्षेत्रामध्ये नवीन नवीन संकल्पना मिळालेल्या आहेत. वाटचालीसाठी एक हवी आयुष्याच्या वाटचालीसाठी एक प्रेरणादायी असं मार्गदर्शन राहणार आहे. धन्यवाद डॉक्टर सांगळे सर. यानंतर शेवटी आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष असं म्हणतात की चांगल्या माणसाची संगत खरोखर यशस्वी व्यक्तीचं मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी ठरतं आणि खऱ्या अर्थाने प्रेरणादायी बदल घडवून आणणारे या महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रेरणास्थान असलेले प्राचार्य आदरणीय डॉक्टर B.S. जगदाळे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर B.S. जगदाळे. थँक्यू काळे सर. 3 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेप्रसंगी समारोपाचे प्रमुख रिस्पेक्टेड डॉक्टर शिवाजी सांगळे सर, all the participants, जनाबाई सुमन बहुउद्देशीय संस्थेचे माननीय गोरे साहेब, त्यांचे ऑल द रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स, महाविद्यालयाचे प्राचार्य, ह्या कार्यशाळेचे समन्वयक, सर्व प्राध्यापक. खरं तर अतिशय चांगल्या विषयावर मी 3 दिवस आपण सगळ्यांना ऐकत होतो आणि व्ह्यूज ऑफ द कम्युनिटी याच्यामधनं अनेक विषयांवर वेगळ्या प्राध्यापकांनी आपले शोध निबंध सादर केले. त्यांचं मी मनापासून स्वागत करेन. मला असं वाटतं की 21व्या शतकातील शाश्वत विकास ती ध्येय धोरणं जी काही पॉलिसीज मेकर्सने इम्प्लिमेंट केलेली होती आणि त्यानुसार आपण काम करत होतो. ड्युरिंग द पॅन्डेमिक दॅट ऑल द पॉलिसीज आर मस्ट बी रिवाइज्ड समवेअर अशी सिच्युएशन निर्माण झालेली. त्यामुळे
जे काही आपल्याला 2030 पर्यंत हे जे टार्गेट्स होते, अचिव्हमेंट्स होत्या, दारिद्र्य निर्मूलन असेल, समान सगळ्यांना शिक्षण असेल, समानता असेल, अनेक बाबींच्या स्वच्छ पाण्याचे नियोजन असेल, या सगळ्यांचं बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक सिच्युएशन समवेअर दॅट पॉलिसीज, ते उद्दिष्ट कुठेतरी मागे पडतील का असं वाटायला लागले. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला सगळ्यांना एक विचार करून चालावं लागणार आहे की आपण एज्युकेशन सेक्टर जो आहे, एज्युकेशन सेक्टरच्या लिमिटेशन्स या पॅन्डेमिक मध्ये ज्या आल्यात, आणि एज्युकेशन सेक्टर पुन्हा ह्या सिच्युएशन मध्ये कम्युनिटीमध्ये आपल्याला सगळ्यांना सामावू शकतो. एज्युकेशन सेक्टर काय दिसतंय की आपण आपल्या लक्षात आलं की हेल्थ अवेअरनेस किंवा हेल्थच्या रिलेटेड आपल्याकडे जो व्हायला पाहिजे तो पार्ट कमी झालेला आहे. लॉट ऑफ कॉलेजेस रिलेटेड विथ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स अँड इंजिनिअरिंग नंबर्स पाहिला डिस्ट्रिक्ट वाईज तर तो ह्यूज नंबर्स मध्ये कॉलेजेस सुरू झाले. पण हेल्थ अवेअरनेसच्या अनुषंगाने जे महाविद्यालय सुरू व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने जे करणं अपेक्षित होतं, त्यामुळे हेल्थ एज्युकेशन मध्ये जे काही डिफिशियन्सीज आपल्याला ह्या पेंडिंग मध्ये लगेच लक्षात आले. त्यामुळे एज्युकेशन सेक्टर मध्ये मला असं वाटतं की तालुका निहाय एक मेडिकल कॉलेज किंवा त्या सेटअप, त्या फॅसिलिटीज जर सुरू केल्या तर येणाऱ्या काळामध्ये ही जी काही असे पॅन्डेमिक सिच्युएशन निर्माण होते त्याला आपल्याला सामोरं जात आहे. अजूनही हेल्थ अवेअरनेस आम्ही फार मागे आहोत. मला सांगायला आनंद होतो की आमच्या महाविद्यालय आणि आमच्या संस्थेचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून आम्ही 1 महिन्याच्या कालावधीचं दररोज अर्धा तासाची व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. आणि ते दंत महाविद्यालयाचे जे डॉक्टर्स असतात ते मराठीमधनं अतिशय कमी वेळामध्ये अतिशय चांगलं ज्ञान देत आहे, वेगळ्या डॉक्टरच्या क्षेत्रातले त्यांच्या डेंटल रिलेटेड इश्यूज आहे. तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला, आम्ही जरी एज्युकेटेड असू तरी आपल्या आजारांसंबंधीच्या अवेअरनेस, आपले फिजिओलॉजी स्ट्रक्चर, काय काळजी घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या भूमिका आहेत याच्यात हेल्थ एज्युकेशन मध्ये आम्ही मागे राहिल्यामुळे कदाचित आपल्याला ह्या पॅन्डेमिकला सामोरं जाताना काही लोकांना अडचणी आलेल्या आहेत. आणि मग काय करायचं आणि काय करायचं नाही, सिच्युएशन पाहून आपण बदल कसा करून घ्यायचा, मग शासनाला कुठेतरी कठोर पावले उचलावी लागतात, कारण त्या आजाराबद्दलचा अवेअरनेस आमच्यामध्ये नाहीये. आणि त्यामुळे हेल्थ एज्युकेशन आणि एज्युकेशन सिस्टीम जर ह्या सगळ्या डिफिशियन्सी नलिफाय करून कामाला लागेल, आणि त्यामुळे आपल्या ह्या ध्येय धोरणामध्ये जर आपण चेंजेस केला तर आपला जो इकॉनॉमिकल जो ऱ्हास होतोय याच्यामुळे, आज लॉकडाऊन साधं नाहीये, आज लॉकडाऊनमुळे अनेक सिस्टीम हॅम्पर झालेल्या आहेत. आणि ह्या ज्या सगळ्या जर आपल्याला पुढे भविष्यात कमी करायच्या असतील तर आपल्याला एज्युकेशन सेक्टरच्या माध्यमातून या सिस्टीम, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला अवेअरनेस करणं गरजेचं आहे. लॉट ऑफ कॉलेजेसने ड्युरिंग पॅन्डेमिक देर इज ए टीचिंग लर्निंग मेथड्स मध्ये चेंजेस इम्प्लिमेंट केले, आणि त्यांनी मुलांना फील नाही होऊ दिले की अरे आम्ही लॉकडाऊन मध्ये नाही अटेंड करू शकत, तरी त्यांनी ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम मध्ये चेंजेस करून आणि पर्टिक्युलरली चांगलं इफेक्टिव्ह एज्युकेशन मुलांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याच्यात देर आर लॉट ऑफ डिफिशियन्सी जरी दिसल्या तरी दोज पर्सन, जो चांगला टीचर होता त्यांनी 100% मुलांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. आणि निश्चितच अनेक शिक्षक समाधानी आहेत की त्यांनी ई कंटेंट डेव्हलप केले, युट्यूब चॅनल डेव्हलप केले, नंबर ऑफ वेज त्यांनी वापरल्या, इव्हॅल्युएशन टेक्निक्स मध्ये त्यांनी नंबर ऑफ वेजने टेक्निक नव्याने शिकून घेतल्या आणि त्यानुसार त्यांनी त्या मुलांना पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. हे सगळं मान्य आहे की बिकॉज ऑफ कोविड सिच्युएशन काय डेथ रेट वाढलेला आहे, सगळे मान्य आहे. पण जेव्हा आपल्या शिक्षणाच्या पिढीने पिढ्या जर आम्ही बर्बाद केल्या आणि त्या लॉकडाऊनमुळे त्या जर हॅम्पर झाल्या आणि त्यांना त्या दर्जेदार शिक्षण नाही मिळालं आणि त्याच्यात जर मागे आम्ही एज्युकेशन सेक्टर राहिलं तर त्याचा ह्या भारतीय अर्थव्यवस्थेवर फार मोठा दुष्परिणाम होणार आहे. जर आमचे मुलं ह्या वर्षी 12वीला असतील आणि त्या मुलांच्या एज्युकेशनचा चांगला जर एखाद्या युनिटने काम केलं असेल आणि तो मुलगा मेडिकलच्या लेवलचा असेल, तो जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाऊन त्याचं पुढचं भवितव्य ठरवणारा होता, समाज व्यवस्थेमध्ये कॉन्ट्रीब्युट करणारा होता, तो मुलाला जर त्या पद्धतीचं एज्युकेशन या वर्षभरात नाही मिळालं असेल तर कदाचित तो मुलगा तिथेच राहणार. आणि चांगले एज्युकेशन सेक्टर मधली माणसं निर्माण करणं शिक्षण सेवेच्या माध्यमातून, हे जी प्रक्रिया आपली जी सुरू झालेली आहे कुठेतरी थांबली तर चांगली सिस्टीम निर्माण होणार नाही.
आणि एज्युकेटेड पीपलचं पर्सेंट कमी झालं तर ह्या सगळ्या सिस्टीम येणाऱ्या काळामध्ये लॉंग टर्म इफेक्ट खूप मोठा होणार आहे. त्यामुळे एज्युकेशन सेक्टरने आजच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जास्तीत जास्त सेवा देऊन, जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन करून, जास्तीत जास्त त्यांच्या हे सगळ्या व्हेरियस एलिमेंट सिस्टीम वापरून मुलांना ते सायकोलॉजिकली त्यांचा अवेअरनेस असेल, हेल्थ रिलेटेड अवेअरनेस असेल, ओव्हरऑल काउन्सिलिंग सिस्टीम असेल, ओव्हरऑल कुटुंबाचं पॅरेंटल अवेअरनेस असेल, समुपदेशनचा पार्ट असेल, विषय शिकवू आम्ही जे मुलांना ज्ञान देतोय असेल, कारण ही आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा याच पद्धतीने जावं लागणार आहे. त्यामुळे एज्युकेशन सेक्टरने याच्यात लॉट ऑफ इनिशिएटिव्ह घ्यावे, लॉट ऑफ एफर्ट्स फॉर द स्टुडंट कंटिन्यूस घ्यावे, सच दॅट स्टुडंट वी कॅन एंगेज फॉर द एज्युकेशन पर्पज फॉर नियर अबाउट 5 ते 6 तास आपण त्याला नियमित शिक्षणामध्ये लॉकडाऊन जरी असेल तरी एंगेज करणं ही काळाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या पॉलिसीज, त्याच्यासाठी आपलं नियोजन, त्याच्यासाठी आपलं प्लॅनिंग, तरच आपण पुढे भविष्यामध्ये या मुलांना चांगला नागरिक आणि चांगला त्यांच्या सॅटिस्फॅक्शन आम्ही जे म्हणतोय ते देऊ शकतो. उदाहरणार्थ आपण शिक्षक कम्युनिटी आपण दररोज महाविद्यालयामध्ये नियमित बोलत होतो, पण आज पॅन्डेमिकमुळे आपण घरी असतो आणि मग काही शिक्षकात जर एकही लेक्चर ऑनलाईन माध्यमातून सहभाग नाही झाले किंवा कार्यशाळेला सहभाग नाही झाले, तो शिक्षक माझ्या मते मेंटली किंवा थोडा का असेना तो कुठेतरी डिस्टर्ब होतो. मग तो टीव्ही चालू करणार किंवा अन्य माध्यम शोधणार, ह्या सगळ्या भूमिका निर्माण करायला लागतो. पण जर जे काही शिक्षक आहेत काही काही दिवस 6-6 तास या ऑनलाईन मोड मध्ये एंगेज ठेवतात स्वतःला, त्या शिक्षकांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांच्यामुळे त्यांना झालेला फायदा, त्यांना हे पॅन्डेमिक सिच्युएशन बाहेर पाऊस पडलं की काय झालं हे सुद्धा काहींना लक्षात येत नाही, इतके त्यांनी स्वतःला एंगेज करून घेतलंय आणि कंटिन्युअसली मुलांना ते काही ना काही देत आहेत. त्यामुळे एज्युकेशन सिस्टीम मधल्या सगळ्या घटकांनी या पद्धतीने एकत्रित येऊन आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. कॉन्ट्रीब्युशन करायचं म्हणजे देर आर लॉट ऑफ ग्रुप्स आहेत महाविद्यालयात. जर बघितलं काही अतिशय हुशार मुलं आहेत, काही अतिशय मठ मुलं आहेत, काही अतिशय गरीब फॅमिलीतले मुलं आलेले आहेत. पण यांच्या आता ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या पॅरेंट्सचे काय प्रॉब्लेम आहेत, ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड इश्यूज आहेत, फार्मरचे, शेतकऱ्यांचे मुलं आपल्या महाविद्यालयांमध्ये शिकतायत, व्हॉट आर द इश्यूज, डिस्कस दॅट इश्यूज. त्या मुलांना बोलतं करून त्यांना हे व्यासपीठ देऊन आणि त्यांच्या एक चर्चा घडून आणि त्यांच्यामधल्या इश्यूज, त्यांचे प्रॉब्लेम एखाद्या माणसाचं आपण ऐकून घेतलं ना तरी त्याचे बिचाराचे काही पर्सेंट मध्ये दुःख कमी होते. त्यामुळे ह्या सध्या लॉट ऑफ डिफरंट टेक्निक्स आपण वापरून या मुलांपर्यंत कंटिन्युअस त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना सब्जेक्टिव्ह नॉलेज देणं ऍज वेल ॲज अदर दॅन रेग्युलर टीचिंग जे आपण करत होतो त्या व्यतिरिक्त पॅन्डेमिक सिच्युएशनच्या मध्ये अवेअरनेस करून त्यांना पुढे आणणं आणि त्याच्यामध्ये जो काही भविष्याचा ऱ्हास होणार आहे, जर ही पिढी नाही शिकली प्रॉपरली, त्याच्यामुळे फार मोठी आपल्या देशाची फार मोठे नुकसान होणार. म्हणजे ह्या खरं तर आज जो काही नुकसान दिसतंय आपल्याला, अनेक पद्धतीचा डेथ रेट वाढलेला हे दिसतंय, जे हॉस्पिटलाइज होतं त्यांचं इकॉनॉमिकली पार्ट किती कोलॅप्स होतं हे दिसतंय. आणि ह्या सगळ्या सिच्युएशन पेक्षा जे चांगल्या पद्धतीने जगतायत त्यांना पण आम्ही काही जर नाही, त्याचं पुढचं भविष्यातलं लॉस हा जास्त मोठा. त्यामुळे एज्युकेशन सेक्टरच्या प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन आणि त्याच्या कॉन्सन्ट्रेशन, त्याचं फोकसिंग हा खरं तर 21व्या शतकातील सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा मेन अजेंडा होणं काळाची गरज आहे. बऱ्याच विद्यापीठांनी त्यांच्या अनेक सिस्टीम आणल्या, त्यानुसार त्यांनी काम केलं, बाहेरच्या देशांच्या ऑनलाईन लर्निंगच्या मेथड्स इम्प्लिमेंट केल्या, पण विद्यार्थी त्या लेवलचा आपण तयार केलेला नाहीये. त्या टेक्निक्स, ते मेथड्स अजूनही आपल्या मुलांकडे बऱ्यापैकी अप्लायन्सेस ज्याला म्हणतो फॅसिलिटी नाहीये, किंवा आपला काही टीचर त्या पद्धतीने ऑनलाईन मोडचा टीचिंगच्या स्किल त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलप करून घेतलेला नाही आपल्यामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या स्किल डेव्हलप करणं आणि आपण ऑनलाईन मोडने घरी बसून सुद्धा अनेक गोष्टी मुलांपर्यंत देऊ शकतो त्या निर्माण करणं आणि डिफरंट टेक्निक्स आपण शिकून घेणं आणि त्यानुसार आपल्या मुलांपर्यंत पोहोचणं. आम्हाला आज दरेच सगळ्याच मुलांपर्यंत आम्हाला पोहोचायचं, 5-10 मिनिटं काय मला इंटरॅक्शन करायचे आणि ह्या इंटरॅक्शन वाढवणं आणि दॅट इज कॉल्ड ॲज एक्सपिरियन्शियल लर्निंगचा जो पार्ट आहे तुमच्यामधला विकसित करणं आणि ह्या मार्फत त्या मुलांना सगळ्या सिच्युएशनचं अलर्ट करणं. जर आपण टार्गेट घेतलं, मला मे महिन्यामध्ये पूर्णपणे माझ्या सगळ्या मुलांना हेल्थ अवेअरनेस कॅम्पेन करायचा आहे
किंवा कायद्यामध्ये कमी मुलं आहेत त्याचा अवेअरनेस करायचा आहे, किंवा पेंडेमिक सिच्युएशन मध्ये कसं टॅकल करायचं त्याचं अवेअरनेस करायचं आहे, पेंडेमिक सिच्युएशन मध्ये ऍग्रिकल्चर मार्केटिंगचं कशा पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो याचा अवेअरनेस करायचं आहे. की हे सगळ्या डिफरंट मेथड जर आम्ही प्लॅनिंग केल्या आणि आम्ही लॉकडाऊन जरी सुट्ट्या आम्ही म्हणतोय किंवा भविष्यात आम्हाला लॉकडाऊन मध्ये घरी राहून बरेच लिमिटेशन जरी येत असतील तरी मला असं वाटतं की आपण डबलने काम करायला पाहिजे. रेग्युलर महाविद्यालयात जेवढं काम करत होतो त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ जास्त वेळ आपण ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये द्यायला पाहिजे. मग तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवण्याचे अनेक माध्यम आपला मुलगा जेव्हा शिकतो घरी राहून जेव्हा शिकतो तेव्हा त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या घरातल्या कुटुंबातले काही मेंबर्स पण असतात. जर एखादं चांगलं लेक्चर तुम्ही क्लिप टाकले तर तो मुलगा म्हणतो आई आई हे बघ माझं शाळेमध्ये खूप छान शिकवतंय बघ. आई पण त्याच्यातून शिकते कुठेतरी बघते आणि हे जे काही रिलेटेड पार्ट आहे या पॅन्डेमिक मध्ये आपण करणं खूप काळाची गरज आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्र कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांचं इफेक्टिव्हनेस त्यांची पॉलिसीज त्यांचे ध्येय धोरण जे पूर्वी होते त्याच्यामध्ये लॉट ऑफ चेंजेस इमिजिएट करून घेणं आणि त्यानुसार आपलं फंक्शनिंग चालवणं सुरू ठेवणं ही काळाची गरज आहे. मग त्याच्यात ना संडेज ना हॉलिडेज हे कुठलेच आपण न पाळता वर्किंग मध्ये राहणं ही काळाची गरज आहे आणि तरच शाश्वत विकासाची ती काही ध्येय होते आपले होतील. कारण एज्युकेशन रिलेट्स विथ ऑल द पॅरामीटर्स. एज्युकेशन असेल तर मग स्वच्छ पाणी कशा पद्धतीचं पाण्याचं महत्व कळतं किंवा आरोग्याचं महत्व कळतं, समानते रिलेटेडचे अवेअरनेस येतं. एज्युकेशन नसेल तर येणार नाही या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आपण आपल्या सिस्टीमला एज्युकेटेड करणं. या सिच्युएशन मध्ये आपण बघितलंय की ग्रामीण मध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाहीये त्याच्यामध्ये आम्ही मागे दिसतोय. त्याच्यासाठी पॉलिसीज डिफरन्शिएट करणं किंवा आदिवासी भागातल्या मुलांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या त्याच्यासाठी पॉलिसीज इम्प्लिमेंट करणं किंवा हे जे काही एज्युकेशनल एड्स आज मुलांकडे नाहीये, चांगल्या मोबाईल अँड्रॉइड लेवलचा नाहीये किंवा त्याच्यावर काय पॉलिसीज करता येईल, त्या सेवा कशा देता येईल. आज गव्हर्नमेंट अनेक पद्धतीने फंड वेगळ्या माध्यमातून आपल्याला देत असतो. मग आमच्या गॅसची सबसिडी असेल किंवा खाद्यांची सबसिडी असेल अनेक बाबीच्या सबसिडीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट हे पोहोचवत आहे. मग आपण ह्या मुलांच्या एज्युकेशनच्या अनुषंगाने जे मुलं हॅम्पर होत आहेत त्याच्यासाठी काय करता येईल, याच्या ध्येय धोरण काय, याची पॉलिसीज काय, ह्या सगळ्याच पॉलिसीज या सगळ्या मेथड्स या सगळ्या भूमिका आपल्याला बदलणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण ऑनलाईन नॅशनल कॉन्फरन्स घेतोय. आता विद्यापीठ सुद्धा दरवर्षी आपल्याला नॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनायझेशनला फंड देत होतं. विद्यापीठ आपल्याला 2 लाख रुपये कॉन्ट्रीब्युशन विद्यापीठ द्यायचं ऑफलाईन मेथडने आणि त्याचबरोबर आपले स्टुडंट पार्टिसिपंट टीचर पार्टिसिपंटचं आपण जी काही फीज घ्यायचो त्याचं आपण ऑडिटेड स्टेटमेंट पाठवत होतो. पण ऑनलाईन मोडने आल्यानंतर आपले एक्सपेन्सेस काय, आज आपले एक्सपेन्सेस म्हणजे फार शून्य झालेला आहे. त्यामुळे ह्याच्या काही मेथड्स आपण खरं तर ह्या काही गोष्टी आपण कमी खर्चामध्ये करू शकलो. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो बदल दिसतोय त्या बदलला एवढ्या एक्सेस जर आपण तेव्हा 2 लाख रुपये विद्यापीठ देत होतं. आज 2 लाखामध्ये एक कॉन्फरन्स ऐवजी मला असं वाटतं की जवळजवळ कंटिन्युअस दररोज एक कॉन्फरन्स वेबिनार कुठेही कंटिन्यू चालू शकेल. ह्या ज्या गोष्टी आहेत ना याचा आपण पॉझिटिव्हली विचार करून आपण हे काम करणं गरजेचं आहे. बिकॉज ऑफ ऑनलाईन मोड डॉक्टर सांगळे सरांसारखे व्यक्तिमत्व आपल्या लगेच जॉईन झालेच आणि अशा जे काही इमिनंट पर्सनॅलिटीज आहेत ऑनलाईन मोडमध्ये नॉट ओनली नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे पण लोक इझिली त्यांचं विचार कॉन्ट्रीब्युट करताय विदाउट एनी टेकिंग एनी पार्ट ऑफ रेम्युनेशन विलिंगली दे आर कॉन्ट्रीब्युटिंग टू फॉर अस. तर अशा लोकांचाही विचार ऐकून घेण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे एज्युकेशन इन्स्टिट्यूटने त्यांचा पोर्टल जे काही असेल ते पोर्टल हे सकाळी चालू झालं तर सायंकाळी 12 पर्यंत चालायला पाहिजे आणि प्लॅन द ऍक्टिव्हिटी कंटिन्युअसली. देन अँड देन वी कॅन एज्युकेट आवर सिस्टीम्स आवर पीपल्स अँड देन अँड देन आपण ह्या सिच्युएशन मध्ये मुलांना भवितव्य पुढचं काय आहे त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने सामोरं जाण्याची स्ट्रेंथ आपण त्याच्यामध्ये निर्माण करू शकतो. त्यामुळे एज्युकेशन सेक्टर पॉलिसीज इमिजिएट चेंज करणं, एज्युकेशन सेक्टरमध्ये फंक्शनिंग इमिजिएट चेंज करणं, एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करणं, याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये माइंडसेट त्यांचा चेंज करणं आणि त्यांची कॉन्ट्रीब्युशन किती महत्वाचं आहे. कारण तुम्हाला आज तुमच्या क्लासमध्ये 50 मुलं असतात, 100 मुलं असतात, शिक्षकाचा तो मुलगा इमिजिएट ऐकतोय. बाहेर जर कोणी सांगितलं इथं एका कार्यक्रमाला किंवा आमच्यामध्ये जॉईंट व्हा तर तेव्हा ते मुलं जॉईंट होणार नाहीये. त्यामुळे तिथं मुलं येत आहेत आणि त्यांना आपल्याला काउन्सिलिंग करून
त्यांच्यामध्ये सब्जेक्टिव्ह नॉलेज बरोबर अदर दॅन दिस मग तुमचं व्यवसायामध्ये तुम्ही काय काय करू शकता. आमचा एक विद्यार्थी पास आउट झाला आमच्या महाविद्यालयाचा, शेलार नावाचा, आणि त्या विद्यार्थ्याने इमिजिएटली त्याने ह्या लॉकडाऊनचा फायदा उचलला असं मी म्हणेन, आणि त्यांनी लॅबोरेटरी सेटअप सुरू केला. नाशिकमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ साहेबांनी त्या लॅबचं उद्घाटन केलं, आणि आज त्याची मुंबईमध्ये त्यांनी 6 लॅबोरेटरी सेटअपचं फेसबुकवर कालची पोस्ट पाहिली. एक विद्यार्थी त्याने ग्रुप केला आणि त्याचा जो व्यवसाय त्याने पूर्ण फास्ट डेव्हलप केला. तर ह्या सगळ्या एंटरप्रेन्युअर स्किल मुलांमध्ये आणणं गरजेचं आहे. त्यानुरूप त्याच्यामध्ये काय करता येईल त्याच्यामुळे शाश्वत विकास जर करायचा, ग्रामीणचा विकास, आपण ग्रामीणमध्ये काम करतो महाविद्यालय, मग ग्रामीणचा शाश्वत विकास करायचा असेल तर आपल्याला मुलांचे प्रॉब्लेम इमिजिएट माहीत पाहिजे, आणि ते जर तुम्हाला माहीत असतील तरच तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढू शकता. आज पॉलिसी मेकर कुठेतरी एखाद्या दिल्लीमध्ये बसून किंवा एखाद्या सिंगापूरला बसून आपल्या देशाची पॉलिसी नाही बनवू शकणार, आणि त्याचे फेल्युअर्स खूप आले, आपणही पाहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्यालाच ह्या सगळ्या इनिशिएटिव्ह घेऊन, कॉन्फरन्स घेऊन, वेबिनार घेऊन, मुलांना सहभाग करून आणि काय करणं शक्य, काय काय करू शकतो याच्यावरच आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. हेच खरं पॉलिसीचे ध्येय असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्या ह्या कॉन्फरन्सेस, नंबर ऑफ कॉन्फरन्सेस आणि एज्युकेशन मधले जे काही व्ह्यूज येतील हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी पॉलिसी मेकरला कामी येतील. मी असं बऱ्याच वेळेस ऑब्झर्व केलंय की बऱ्याचशा ठिकाणी कॉन्फरन्स आयोजित केले जातात, आणि तुम्हाला काय वाटतं सगळ्यांच्या आयडियाज घेतल्या जातात, आणि त्या सगळ्या आयडियाज मग वरच्या सिस्टीमच्या 1-2 प्रतिनिधी त्या इम्प्लिमेंट करतात. ह्या ज्या फीडबॅक सिस्टीम चालू झाले, हे जे सुरू झालेलं आहे, त्यापेक्षा आपल्याच मुलांमध्ये आपण सगळ्या त्यांचे विचार शेअर करा आणि त्यांना पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करा. आज आम्ही एक सर्वे केला होता आमच्या महाविद्यालयातले, किती मुलं मेडिकल सेक्टरच्या अनुषंगाने कोविड पॅन्डेमिक मध्ये, हॉस्पिटल असेल, मेडिकल मध्ये काम करते, यांची एक गुगल फॉर्म देऊन सर्वे केला होता. आणि ते एक लिस्ट आली, जवळजवळ 32 मुलं वेगळ्या पद्धतीने, कुठे कोणी मेडिकल डॉक्टरचे सहकार्य म्हणून काम करत आहे, किंवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये काम करत आहे, किंवा आमच्या वेगळ्या स्तरावर मेडिकल रिलेटेड इश्यू मध्ये काम. बरेचसे मुलं घरी बसले, पण हे 32 मुलांचं मला अभिनंदन करावं लागेल की त्यांनी ह्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आपला काहीतरी उदरनिर्वाह चालू ठेवून आणि त्याच्यामध्ये शिक्षणाबरोबरच ते पण काम करण्याचा त्यांचा प्रयत्न कंटिन्यू चालू ठेवलेला आहे. त्यामुळे दीज आर दी चेंजेस जे काही इम्प्लिमेंट करणं किंवा जे बदल दिसत आहेत त्याला पुणे आपलं सामोरं येणं, आणि त्याच्यातून आपल्या मुलांचा उत्साह वाढवणं, आणि त्याच्यातून ह्या विकासात्मक ध्येय आपण पुढे करणं ही काळाची गरज आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या शिक्षकांमधली भूमिका, आपल्या शिक्षकांमधला रोल, आपली रिस्पॉन्सिबिलिटी, आपल्यामधला चेंजेस, मग सगळ्याच टाईपचा चेंजेस आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. जसं आमचे शेंडगे सर सुरुवातीपासून ऍक्टिव्ह झाले आणि लॉकडाऊन सुरू झालं, तर ह्या माणसाने कितीतरी व्हिडिओज लेक्चर बनवले. त्या व्हिडिओ लेक्चर कसे बनवायचे याची ट्रेनिंग सुद्धा ह्या माणसं दिली, आणि मग त्याचबरोबर त्यांनी मग त्यासाठी फॅसिलिटीज आणल्या. एक 15,000चा चांगल्या दर्जाचा, मला असं वाटतं की त्यांनी जो काही लॉन्जिटेकचा एक मोठा त्याचा व्हिडिओ कॅमेरा घेतला, आणि ह्या सगळ्या टेक्निक शिकवणं आणि बाकीच्यांना शिकवणं. दॅट टाईप ऑफ रोल तर इच अँड एव्हरी टीचरचं असं होणं गरजेचं आहे. नाही तर मग काही शिक्षक आमचे आमचे म्हणजे सगळेच कडेचा पार्ट आहे, आमच्या लोकांनी बराच वेळ घेतलेला आहे. तर काही शिक्षक अजूनही मोबाईलवर जॉईंट होता, मोबाईलवर शिकवता. आपण आपलं विषय आहे की मला पॅन्डेमिक मध्ये इफेक्टिव्ह शिकवायचंय, मी माझा कम्प्युटर घेईन, लॅपटॉप घेईन आणि मी माझ्या इफेक्टिव्ह पद्धतीने शिकवेल. त्यासाठी मी आमच्या कंटेंट अतिशय रिच करणार आणि मला मुलांपर्यंत पोहोचायचं. तर हा जो रोल आहे, हा जी रिस्पॉन्स नमस्कार मित्रहो, या 3 दिवसीय राष्ट्रीय व्हर्च्युअल कॉन्फरन्स मध्ये आज आपण या समारोप सत्राच्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाकडे
वाटचाल करत आहोत. मित्रहो, कोरोनाच्या या सावटाखाली आपण सर्वजण जगतो आहोत, तरी विद्यादानाचं जे काही काम आहे ते निमूटपणे आपण करत अखंडपणे चालू ठेवलेलं आहे. समाज आपल्याकडे एका वेगळ्या नजरेने बघतो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड, त्याचबरोबर धनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्र मंठा, जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 ते 30 एप्रिल या दरम्यान ही राष्ट्रीय कॉन्फरन्स, राष्ट्रीय चर्चासत्र ऑनलाईन पद्धतीने 3 दिवसीय व्हर्च्युअल राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. खरे तर ही आभार प्रदर्शनाची जबाबदारी, आभार प्रदर्शन हे आमचे सहकारी प्राध्यापक GT पवार सर यांच्याकडे केलेलं होतं. मात्र नियोजनाच्या काही दिवसा अगोदर त्यांचं निधन झालं, त्यामुळे या ठिकाणी आपण हा बदल केलेला आहे. तसेच दुसरं जे काही नियोजन होतं ते शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्र मंठा यांच्या सहसंचालिका श्रीमती किरण गोरे दळणर मॅडमकडे हे सूत्रसंचालन सोपवण्यात आलं होतं. मात्र या शैक्षणिक समुपदेशन संस्थेचे शैक्षणिक समुपदेशन ही संकल्पना मांडणारे आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळणर यांचं काही दिवसापूर्वीच निधन झालं, म्हणून किरण गोरे यांना या कार्यक्रमामध्ये हजर राहता येऊ शकलं नाही. तरी मी माझ्याकडून या दोन्ही मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या 3 दिवसाच्या चर्चासत्राच्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाकडे आपण वळूया. या 3 दिवसाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयाची भारताच्या 21व्या शतकातील प्रासंगिकता अधोरेखित करताना अनेक मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी, नागरिक, त्याचबरोबर काही विदेशी मित्र परिवार सुद्धा या ठिकाणी जॉईन झाला होता. अनुक्रमे मी त्या सर्वांचं आभार प्रगट करणं या ठिकाणी मी माझं कर्तव्य समजतो. या चर्चासत्राच्या आखणीसाठी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय समाजश्री डॉक्टर प्रशांत दादा हिरे, त्याचबरोबर संस्थेचे समन्वयक डॉक्टर अपूर्व हिरे, मालेगाव तालुक्यातील युवा नेतृत्व आमचे मार्गदर्शक डॉक्टर अद्वय आबा हिरे यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर देवरे अण्णा साहेब, संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी VS मोरे साहेब, जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री देवदास गोरे साहेब यांनी सुद्धा या चर्चासत्रासाठी, या कार्यक्रमासाठी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्राच्या डॉक्टर किशोर काळे, डॉक्टर ज्ञानेश्वर मापारी, त्याचबरोबर संचालिका विजया भानगुडे पाटील मॅडम आणि सहसंचालिका श्रीमती किरण गोरे दळणर यांचंही या सामंजस्य करारासाठी मी सामंजस्य कराराच्या अंतर्गत केलेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानतो. मित्रहो, या चर्चासत्रासाठी लाभलेले बीजभाषक डॉक्टर स्नेहल धोंडे मॅडम, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे डॉक्टर संभाजी काळे सर, डॉक्टर रसाळ सर आणि त्याचबरोबर आयाम व्हिक्टर सिंग, तसेच समारोप सदराचे प्रमुख वक्ते डॉक्टर शिवाजीराव सांगळे यांनी या चर्चासत्राला आपल्या विचाराने, मार्गदर्शनाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे मी ह्या मान्यवरांचे आभार मानतो. या चर्चासत्रासाठी एकूण 65 सहभागी प्राध्यापक बंधू भगिनी सहभाग दर्शवून आम्हाला उपकृत केले. त्यामुळे त्यांचेही या कार्यक्रमाच्या ठिकाणी, या चर्चासत्राच्या ठिकाणी मी ऑनलाईन पद्धतीने त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी नियमित सहकार्य करणारे डॉक्टर मैन सर, डॉक्टर राकेश पाटील सर, त्याचबरोबर डॉक्टर किशोर काळे सर
यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. या चर्चासत्रामध्ये सादर केलेल्या शोध निबंधाचं प्रकाशन ज्या जर्नलच्या माध्यमातून केलं त्या जर्नलचे संपादक डॉक्टर धनराज धनगर सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमाला एक नवीन आयाम प्राप्त व्हावा यासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक डॉक्टर बी.एस. जगदाळे सर यांचेही मी आभार मानतो. या ठिकाणी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद आंबेकर सर, कुलसचिव डॉक्टर समाधान केदारे सर, नॅक प्रमुख प्राध्यापक मिलिंद आयरे सर, त्याचबरोबर IQAC प्रमुख डॉक्टर सतीश तांबे सर, अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉक्टर भोसले सर यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर या चर्चासत्राला धनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सहसंचालिका विजया भानगुडे पाटील, सहसंचालिका किरण गोरे धरणर, मराठवाडा त्यांच्या संस्थेचे समन्वयक डॉक्टर किशोर काळे, शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्र यांच्या विविध कोर्ससाठी असलेले डॉक्टर ज्ञानेश्वर मापारी सर यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या चर्चासत्रासाठी मनमाड महाविद्यालयाची जी काही ॲडवायझरी होती त्या ॲडवायझरी मधील डॉक्टर B.S. देसले सर, डॉक्टर व्ही.टी. थोरास सर, डॉक्टर S.P. खैरनार सर, डॉक्टर विष्णू आडोळे सर, प्रोफेसर V.V. पेडेकर, डॉक्टर B.S. निकाम, डॉक्टर S.D. थोरे, प्रोफेसर K.S. काखंडकी, डॉक्टर P.B. परदेशी, डॉक्टर D.V. सोनवणे, प्रोफेसर S.R. पगार, प्रोफेसर P.R. बर्डे, प्रोफेसर R.A. शिंदे, प्रोफेसर R.S. शिंदे, प्रोफेसर अभिजित बुकाने, प्रोफेसर S. चिंचोले, प्रोफेसर V.G. राठोड, प्रोफेसर R.S. काळे, प्रोफेसर R.G. शेवाळे, प्रोफेसर N.F. पाटील, प्रोफेसर R.S. लोखंडे, प्रोफेसर W.K. गागरे या सर्व मान्यवरांचं मी या ॲडवायझरी कमिटीमध्ये प्रमुख मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या चर्चासत्रासाठी ज्या 65 सहभागी प्राध्यापकांनी आपले पेपर प्रकाशित केले त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानणं माझं कर्तव्य समजतो. मित्रहो, विशेष आभार महात्मा गांधी विद्या मंदिरच्या सर्व विश्वस्त प्राचार्य, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शैक्षणिक कामकाज अधिकारी, प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे या कॉन्फरन्ससाठी तुम्ही ऑनलाईन हजर राहिलात त्याकरता मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर धनाबाजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्र मंठा यांच्या सर्व विश्वस्त, त्याचबरोबर सर्व प्रादेशिक प्रमुख, असिस्टंट सेंटर मंठा यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. मित्रहो, ज्या कार्यासाठी आपण ही कॉन्फरन्स घेतली ते कार्य इंडिया सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इन 21st सेंचुरी खऱ्या अर्थाने तुमच्या सहकार्याने, तुमच्या माध्यमातून, तुमच्या पुढाकाराने, तुम्ही दिलेल्या सहभागाने, तुम्ही नोंदवलेल्या प्रतिक्रियेने खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं. तुम्हा सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.